माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार देख। 2004 साली डॉक्टर मनमोहन सिंग हे खरं तर अचानक पंतप्रधानपदी विराजमान झाले। त्यामागचे अनेक किस्से अनेक दिग्गजांनी आपापल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवला आहे। सोनिया गांधी ज्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षानं या निवडणुका लढवल्या, त्यांनी पंतप्रधान पदाला का डावललं आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान कसे झाले? सोनिया गांधींना आपलाच मुलगा राहुल गांधी का विरोध केला? सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असल्या तर राहुल गांधी टोकाचं पाऊल उचलला का असता? त्यामागचे राहुल गांधींचा काय हट्ट होता ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। Humbly decline this hope. Humbly decline this hope. नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, आपण पाहत आहे लोकप्रधान न्यूज सोलापूर। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे चर्चेत नसताना अचानक 2004 साली पंतप्रधानपदी विराजमान झाले। 2004 साली भाजपला पुन्हा सत्तेचा विश्वास नसता असताना मतदारांनी मात्र सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएला दिल्या। त्यामुळे सोनिया गांधी पुन्हा पंतप्रधान होणार अशा चर्चांना जोर धरला होता। यामागचे कारणही तसं होतं, म्हणजे त्यावेळी सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या, त्यामुळे त्यांनी पंतप्रधान होणं हे स्वाभाविक होतं असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। पण काँग्रेसमधील गांधी घराण्यातील दोन व्यक्ती त्यांनी हल्ल्यात गमावल्या आहेत। एक म्हणजे इंदिरा गांधी आणि दुसरे म्हणजे राजीव गांधी। आजी आणि वडिलांना असं अचानक गमावलेल्या आणि बालपणापासून व्यतीत असलेल्या राहुल गांधींना मात्र आता आपल्या आईला म्हणजे सोनिया गांधींना गमवायचं नव्हतं। खरं तर हा किस्सा माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी वन लाईफ इज नॉट इगो या आपल्या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला आहे, ज्यात त्यांनी म्हटलं आहे की 17 मे 2004च्या दुपारी 2 वाजता मी 10 जनपद अर्थात सोनिया गांधींच्या घरी पोहोचलो। तिथे आत मला बोलवण्यात आलं। एका खोलीत सोनिया गांधी बसल्या होत्या। त्या खूप अस्वस्थ दिसत होत्या। तर तिथेच शेजारी प्रियंका गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंगही बसले होते। त्याच वेळी राहुल गांधी तिथे आले आणि त्यांनी आपल्या आईला स्पष्टरित्या सांगितले की तुला पंतप्रधान व्हायचं नाहीये, माझ्या वडिलांची आणि आजीची हत्या झाली आहे, 6 महिन्यात तुलाही मारून टाकतील असं म्हणताच त्या खोलीत एकच सन्नाटा पसरला। नटवर सिंह यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी आईला पंतप्रधान धुडकावून लावण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेट दिला होता। याच वेळी त्यांनी आपलं मत मान्य केलं नाही तर कुठल्याही टोकापर्यंत जाण्याची धमकीही सोनिया गांधींना राहुल गांधींनी दिली होती। हे ऐकून सोनिया गांधींच्या डोळ्यात पाणी आलं। शेजारी बसलेले डॉक्टर मनमोहन सिंग मात्र शांतच होते। त्यामुळे सोनिया गांधींना पंतप्रधान पदापासून दूर ठेवण्यात कुठेतरी राहुल गांधी यशस्वी ठरले होते आणि इथेच डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होणार असल्याचं ठरलं। मनमोहन सिंग do swear in the name of God, I will uphold the sovereignty and integrity of India. याविषयी नीरज चौधरी यांनी आपल्या हाऊ अ प्राईम मिनिस्टर डिसाईड या पुस्तकात लिहिलं आहे की याच घटनेनंतर काही दिवसातच नटवर सिंह यांच्याशिवाय विश्वनाथ प्रताप सिंह यांनीही सांगितलं की सोनिया गांधींच्या पंतप्रधान पदाला त्यांचाच मुलगाचा विरोध होता, कारण त्यांना त्यांच्या आईचा जीवाला धोका असल्याची भीती होती। त्यावेळी काँग्रेस पक्षाला एक मोठा वर्ग होता ज्यांना सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं असंही वाटत होतं, पण सोनिया गांधींच्या दोन्ही मुलांना मात्र हे मान्य नव्हतं असं विश्वनाथ प्रताप सिंहाचे निकटवर्तीय संतोष भारतीय यांनी आपल्या पुस्तकात याविषयी उल्लेख केला आहे। तर मित्रहो, आपल्याला काय वाटतं की सोनिया गांधी पंतप्रधान व्हायला हव्या होत्या की मनमोहन सिंगच बरे होते? याविषयी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।